नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिकच्या स्पेशल MCQ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गेले आपण 5-6 आठवडे आपल्या वेगवेगळ्या घटकांवर इतिहासातल्या आपण MCQs बघत आहोत. मित्रांनो, आपण सर्वप्रथम 21 ऑक्टोबरला 1857च्या उठावावर बघितलेलं, 28 ऑक्टोबर काँग्रेस, 4 नोव्हेंबर क्रांतिकारक, 11 नोव्हेंबर समाजसुधारक, 18 नोव्हेंबर समाजसुधारकांचे आपण 2 व्हिडिओज केलेले होते. 25 नोव्हेंबरला व्यक्तिविशेष केलेला आहे आणि 2 डिसेंबरला मित्रांनो म्हणजे जो शेवटचं लेक्चर झालं आहे ते आपलं कामगार आणि उद्योग आहे. मित्रांनो, म्हणजे साधारण आपण लक्षात घ्या 3 आणि 3 6 आणि 7 म्हणजे 140 प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत इतिहासातले पोहोचवलेले आहेत. 140 आणि त्या 140ला लागून साधारणपणे 2 ते 3 प्रश्न सुद्धा काढलेले आहेत. म्हणजे साधारण लक्षात घ्या 400+ प्रश्नांवर आपण जातो का, तर त्याचं उत्तर आहे यस. मित्रांनो, आज आपण मित्रांनो वृत्तपत्र व शिक्षण या घटकाकडे बघणार आहोत. मित्रांनो, वृत्तपत्र आणि शिक्षण जे खूप 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 इम्पॉर्टंट आहे, स्पेसिफिकली एक्झामच्या दृष्टिकोनातनं. लक्षात घ्या, एक्झामच्या दृष्टिकोनातनं. मित्रांनो, साधारण मागचं जे आपण लेक्चर बघितलं बघा, कामगार आणि उद्योग, आणि आता हे जे बघतोय वृत्तपत्र आणि शिक्षण, तसं जर बघायला गेलं तर साधारण 1 मार्कासाठी हे प्रश्न येतात. लक्षात घ्या, एक सिंगल प्रश्न येतो आणि तोच प्रश्न मित्रांनो आपल्याला प्रीपासून मेन्सच्या दरवाज्यात घेऊन जाणार आहे. आता थोडंसं वृत्तपत्र आणि शिक्षणांचं कॉमन जर बोलायचं झालं मित्रांनो, दोघांचं कॉमन पहिल्या गोष्टी सांगतोय. काय करावं लागेल मित्रांनो, वृत्तपत्र आणि शिक्षणासंदर्भात आपल्याला पहिल्यांदा आयोगाबद्दल लक्षात घ्या अभ्यास करावा लागेल, की बाबा विविध आयोग जे स्थापन करण्यात आले होते ते मित्रांनो, विविध आयोग. त्याच्यानंतर मित्रांनो इंग्रजांनी जे केलेले त्या संदर्भात कायदे आहेत मित्रांनो, त्या संदर्भात कायदे आहेत ते सुद्धा बघायला लागणार आहेत. मित्रांनो, एक एक्झाम्पल देतोय. वृत्तपत्रांचा सगळ्यात जुना कायदा 1799चा आहे मित्रांनो, 1799चा आहे. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तो केलेला आहे. आणि त्यावेळेस लक्षात घ्या महाराष्ट्र आणि बराचसा उत्तर भारतामध्ये मराठे पॉवरफुल होते, त्यावेळेस तो इंग्रजांनी केलेला कायदा आहे. म्हणजे कायदे सुद्धा बघायचे का, यस. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो साधारण पहिल्या गोष्टी मित्रांनो, म्हणजे पहिलं मराठी वर्तमानपत्र कोणाचं आहे, पहिलं लक्षात घ्या मराठी दैनिक कोणाचं आहे, पहिली शालेय शिक्षण संस्था कोणाची आहे, पहिल्या शिक्षणाविषयी मागण्या कुठल्या आहेत, पहिली मुलींची शाळा कोणाची वगैरे असे आपल्याला बघायला लागणार आहेत मित्रांनो इन डिटेल. आता मित्रांनो वर्तमानपत्राची स्पेशालिटी जर बोलायचं झालं, अलीकडचा जर ट्रेंड बघायला गेला तर ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांवर काही प्रश्न या लागलेले आहेत मित्रांनो. ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांवर मित्रांनो, आता ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांना साधारण 12 वर्तमानपत्रांना, 1 डझन, साधारण 12 वर्तमानपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. मित्रांनो, त्याविषयी जोड्या लावा या लागलेले आहेत. आता ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांवर जोड्या लावा कसं येऊ शकतं, तर पहिली गोष्ट आहे ठिकाण डोक्यात ठेवा लागेल. ठिकाण. आता आपलं एक लॉजिक असं असतं, छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणजे ठिकाण म्हणजे कुठलं, कोल्हापूर वाटतं. नाहीये मित्रांनो, वेगवेगळे ठिकाण आहेत, अगदी बडोद्यामध्ये सुद्धा आहे ठिकाण. त्यानंतर मित्रांनो भाषा, इंग्लिश आणि मराठी वर्तमानपत्र आहेत मित्रांनो, इंग्लिश आणि मराठी वर्तमानपत्र आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो वर्तमानपत्राचं नाव आणि त्याचे संपादक मित्रांनो, वर्तमानपत्राचे नाव आणि त्याचे संपादक हे थोडंसं जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो, म्हणजे अलीकडचा ट्रेंड तो आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट आहे वर्तमानपत्रांबद्दल जर बोलायचं झालं महाराष्ट्राच्या, तर थोडंसं वेगळं जर बोलायचं झालं तर ब्रीदवाक्याबद्दल एखादा प्रश्न येऊ शकतो. एखाद्या वर्तमानपत्राचं ब्रीदवाक्य किंवा सुरुवातीला कोणाचा फोटो होतो तर ते हे करायला लागतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो एखाद्या आर्टिकलबद्दल मित्रांनो, एखाद्या विशेष लेखाबद्दल. आता तुम्हाला आणि मला जे लहानपणापासून एक आर्टिकल माहिती आहे तो म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, तसं लक्षात घ्या लेख. आणि सध्या लेखांमध्ये जर बोलायचं झालं तर थोडंसं सिरियसली बोलायचं झालं तर मित्रांनो ते आर्थिक विषयांवरच्या लेखांवर सुद्धा प्रश्न या लागलेली आहेत. मग लक्षात घ्या टीका असती. त्याच्यानंतर ना कुठल्या वर्तमानपत्राने कुठल्या गोष्टीचं समर्थन केलंय मित्रांनो. आता एक सिंपल आहे, लक्षात घ्या, एक दादोजी आणि रखमाबाई प्रकरण आहे, आपण ते पुढे बघूयात. मग त्यामध्ये काही वर्तमानपत्रांनी दादोजींची बाजू घेतली आणि काही वर्तमानपत्रांनी रखमाबाईंची बाजू घेतली. रखमाबाई ज्या पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत रखमाबाई राऊत सावे. मग त्यांचं समर्थन कोणी केलं, आता समर्थनवाला एखादं जर असतील तर साहजिक आहे, लक्षात घ्या कुणीतरी काय करणार, विरोध सुद्धा कोणीतरी करणार मित्रांनो, मित्रांनो. मग आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे मित्रांनो. हे वर्तमानपत्रांबद्दल झालं. शिक्षणाबद्दल जर झालं तर साहजिक आहे, लक्षात घ्या शैक्षणिक संस्थांबद्दल बघायला लागेल मित्रांनो. एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितोय, शिक्षणाबद्दल जर बोललं तर 1874
आता 1874 मी मुद्दामून म्हणतोय, आपण सध्या 2024 मध्ये आहोत, झालं अजून एक 20 दिवस आहेत आपल्याकडे मित्रांनो. म्हणजे या घटनेला, ज्या घटनेला 150 वर्ष होत आहेत, अशी एक संस्था, तसं जर बघायला गेलं तर ती भारतातली पहिली, भारतातील पहिली स्वदेशी शाळा आहे मित्रांनो, जी लक्षात घ्या वासुदेव बळवंत फडके यांनी, वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यात स्टार्ट केलेली होती. सुरुवातीचं नाव आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स. मित्रांनो आजही ती शाळा चालू आहे, अगदी लक्षात घ्या, धूमधडाक्यात चालू आहे. शाळेचं खूप नाव आहे, नावाजलेली शाळा आहे. आज त्या शाळेला नाव आहे भावे हायस्कूल. लक्षात घ्या. मग एखादा प्रश्न त्या संदर्भात सुद्धा येऊ शकतो. आता बघा मित्रांनो, शिक्षण आहे आणि शिक्षण चालू करणारा कोण येतो तर ते क्रांतिकारक. लक्षात घ्या, ते कोण येतो? क्रांतिकारक. मग शैक्षणिक संस्था बघायला लागतील का? येस. शिक्षणावर अजून एक येत आहेत मित्रांनो, समाज सुधारकांचे, क्रांतिकारकांचे शिक्षण सुद्धा विचारलं जात आहे. लक्षात घ्या, शिक्षण सुद्धा विचारलं जात आहे. मागचा जर पेपर बघायला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा MA चा विषय कुठला म्हणून विचारला गेलेला आहे बघा मित्रांनो. म्हणजे आपण काय करतो, PhD चा विषय डोक्यात ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. MA चा सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर स्त्री शिक्षणाविषयी कार्य बघायला लागणार आहे मित्रांनो, त्यानंतर अस्पृश्यांच्या शिक्षणाविषयी सुद्धा कार्य आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. आणि त्यानंतर विविध शैक्षणिक संस्था बघायला लागतील मित्रांनो, त्यानंतर शिक्षणाविषयी आयोग बघायला लागतील मित्रांनो. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, शिक्षणाविषयी काही इंग्रजांनी ज्या समिती स्थापन केलेल्या आयोग होत्या त्यापुढे साक्ष कोणी दिली, हे सगळं बघायला लागणार आहे. त्यामुळं चला आता आपण प्रश्नांकडे निघूयात. हा एक थोडासा इम्पॉर्टंट डाटा दिला, काय करावं लागणार आहे मित्रांनो. 1 मार्काचा साधारण प्रश्न आहे. लक्षात घ्या. पण तो आपल्याला काय करू शकतो, तो प्रीपासून मेन्सला नेऊ शकतो मित्रांनो. तर पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो, वृत्तपत्र ओळखा. लक्षात घ्या, वृत्तपत्र ओळखा. आता तसं जर बघायचं झालं मित्रांनो तर एखाद्या वर्तमानपत्राची क्वालिटी दिली जाते मित्रांनो. अजून एक गोष्ट मी म्हणजे रिक्वेस्ट करतोय तुम्हाला की बाबा, असा जर सिंगल लाईन म्हणजे पूर्ण PPT भरून जर प्रश्न आला तर प्रश्न वाचत असताना माझी रिक्वेस्ट असेल की बाबा वेळ स्वतः चेक करा, चला की बाबा किती वेळ लागतात. आता 1904 पासून या साप्ताहिकेचं रूपांतर दैनिकात झालं. दैनिक मित्रांनो, सत्य सौख्य नाथ ब्रीदवाक्य, मी म्हणालो बघा मित्रांनो, ब्रीदवाक्य. वृत्तपत्र म्हणजे दैनिक येतं, दैनिकाबरोबर लक्षात घ्या सायम दैनिक येतं. त्याच्यानंतर तुम्ही हा शब्द ऐकला असाल बघा, पाक्षिक आहे, त्यानंतर शब्द आहे मासिक आहे, त्यानंतर शब्द आहे साप्ताहिक आहे. बघा इथं सुद्धा आपलं मरण होऊ शकतं मित्रांनो, आणि अजून एक आहे त्रैमासिक मित्रांनो, 3 महिन्यानंतर निघणार, इथं सुद्धा आपलं मरण होऊ शकतं. त्यामुळे ती काळजी घ्यायची मित्रांनो. सत्य सौख्य ज्ञान हे ब्रीदवाक्य होतं. न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी या वृत्तपत्रात लेखन केलंय आणि याचे पहिले संपादक हरी नारायण आपटे होते मित्रांनो. आता तसं जर बघायला गेलं तर बघा, चारीच्या चारी जे ऑप्शन दिलेत ते ज्ञान 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 आणि ज्ञान दिसते बघा. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानसिंधू, ज्ञान विस्तार. मित्रांनो ह्याचं जे आन्सर आहे ते ज्ञानप्रकाश आहे. लक्षात घ्या, ह्याचं जे आन्सर आहे ते ज्ञानप्रकाश आहे. हे चालू करणारे व्यक्ती आहेत कृष्णाजी त्र्यंबक रानडे. हे भारत समाज सेवकाने चालवायला घेतलेलं होतं. लक्षात घ्या, भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखल्यांनी चालू केलेला आहे. चालू केलेलं आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मित्रांनो, महात्मा गांधी याचे सदस्य नव्हते. भारत समाज सेवकाची स्थापना 1905 आहे. भारत समाज सेवक स्थापना 1905 आहे. आणि याला मवाळांचं मुखपत्रही म्हणायचे मित्रांनो. मवाळांच्या मुखपत्राच्या जागी मी जर नरम दलाचं मुखपत्र जरी म्हणलं, नरम दलाचे जरी म्हणलं तरी ते चालतं. लक्षात घ्या, तरी चालतं. त्यामुळं थोडंसं महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्राबद्दल बोललेलं आहे. त्याच्यानंतर इथं थोडंसं बोलतोय ज्ञानोदय. मित्रांनो, ज्ञानोदयवर प्रश्न येऊन गेलेला आहे. ज्ञानोदय हे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी नगरमधनं मित्रांनो, अहिल्यानगरमधनं स्टार्ट केलेलं हे वर्तमानपत्र आहे. आणि ऑलरेडी लक्षात घ्या, त्यावर एक प्रश्न आला होता. आय थिंक ते 175 वर्ष सेलिब्रेट करत असतानाचा प्रश्न आहे मित्रांनो. थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी ज्ञानोदय, ज्ञानसिंधू आहे, नाव आहे, ज्ञानप्रकाश, ज्ञानविस्तार असं दिलेलं आहे मित्रांनो. आता आपण संपादकांचं सुद्धा नाव बघितलेलं आहे मित्रांनो आणि इन डिटेल त्याबाबत सुद्धा बघितलेलं आहे मित्रांनो. आता इथं थोडंसं वेगळं आहे मित्रांनो, इथे एक करेक्शन आहे, थोडंसं माफ करा, माझ्याकडनं राहिलेलं आहे. हिंदू पंच पाहिजे. लक्षात घ्या, डॅश हे हिंदू पंच या मराठीतील पहिले व्यंगचित्र असणारे
व्यंगचित्र असणारे वर्तमानपत्राचे संपादक होते मित्रांनो. मित्रांनो व्यंगचित्र बहुतेक सगळ्यांना माहिती असेल बघा, कार्टून्स मित्रांनो, कार्टून. आता टाइम्स ऑफ इंडिया मधले बघा तुम्ही आर.के. लक्ष्मण प्रसिद्ध होते बघा मित्रांनो, आर.के. लक्ष्मण प्रसिद्ध होते. म्हणजे काय म्हणतात, एखादा लेख लिहिण्यापेक्षा एखादा कार्टून जर काढला तरी होतं बघा. आपल्याकडनं माहीत असेल तुम्हाला बाळासाहेब ठाकरे कार्टूनिस्ट आहेत बघा, आणि राजसाहेब सुद्धा आहेत बघा मित्रांनो. तर हे थोडंसं वेगळं व्यंगचित्रांच्या आधारावर घेतलेलं आहे मित्रांनो. ह्याचे उत्तर आहे लक्षात घ्या, काशीनाथ फडके मित्रांनो. ह्याचं उत्तर जे आहे ते काशीनाथ फडके आहेत मित्रांनो. काशीनाथ फडकेंनी ते वर्तमानपत्राचे संपादक होते. हा थोडासा वेगळा दिलेला आहे मित्रांनो. सामाजिक सोडून, धार्मिक सोडून, आर्थिक सोडून, ब्राह्मणेतर वर्तमानपत्र सोडून, सत्यशोधक चळवळीचं वर्तमानपत्र सोडून, अस्पृश्योद्धाराचे वर्तमानपत्र सोडून थोडंसं वेगळं हे व्यंगचित्राबद्दल दिलेलं आहे, व्यंगचित्राबद्दल दिलेलं आहे. हे अधोरेखित करावं अशी एक रिक्वेस्ट असेल मित्रांनो, हे अधोरेखित करावं. नेक्स्ट येतं, सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांतील परंपरागत रूढींवर टीका करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? सय्यद अहमद खानांवर प्रश्न असतोच मित्रांनो, सय्यद अहमद खानांवर प्रश्न असतोच, आणि त्या संदर्भात मित्रांनो हा वर्तमानपत्र आहे. तसं जर बघायला गेलं तर बघा, तहजीब ए अखलाक आहे, मिरतुल अखबार आहे, सुलतानुल अखबार आहे, अखबार ए हिंदुस्तान आहे. याचं उत्तर येतं तहजीब उल अखलाक. लक्षात घ्या, तहजीब उल अखलाक. त्यांनी त्याच्या मुस्लिमांमधल्या परंपरागत रूढींवर टीका केली होती. त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये हे घ्यावं, पाश्चात्य शिक्षण घ्यावं अशी रिक्वेस्ट केलेली होती. त्यातनं त्यांनी अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्टार्ट केलं बा अलीगडला, आणि पुढे ते तुम्हाला माहिती असेल अलीगड विद्यापीठ स्थापना झालेली आहे मित्रांनो. मिरतुल अखबार आपण बघितलेलं आहे मित्रांनो. मिरतुल अखबार हे भारतातलं पहिलं पर्शियन वृत्तपत्र मित्रांनो. पर्शियन, तुम्ही आणि मी ज्याला फारसी भाषा म्हणतो ते. सुरुवात करणाऱ्या व्यक्तींचं नाव राजाराम मोहन रॉय मित्रांनो. सुरुवात करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे राजाराम मोहन रॉय. आणि मित्रांनो ज्या वर्षी सुरुवात झालं त्याच्या पुढच्या वर्षीच लक्षात घ्या ते बंद झालेलं आहे. 1823च्या कायद्याला विरोध करण्यासाठी, साल बघा मित्रांनो, 1823, 200 वर्ष होत आहेत मागच्या वर्षी, तर त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी ते बंद केलेलं होतं. अखबार ए हिंदुस्तान नाव आहे लक्षात घ्या. आणि सुलतानुल अखबार जर बघायला गेलात मित्रांनो, 1857च्या उठावाच्या दरम्यान हे वर्तमानपत्र होतं. लक्षात घ्या, हे वर्तमानपत्र होतं. आणि याचे जे संपादक आहेत लक्षात घ्या, फासावर गेलेले ते 1857च्या उठावातले ते पहिले संपादक आहेत. तर हे झालं मित्रांनो मुस्लिम वर्तमानपत्रांविषयी मित्रांनो, तहजीब अखलाक मित्रांनो. त्यानंतर भगवा झेंडा मित्रांनो, भगवा झेंडा. खालीलपैकी कोणी गरिबांचे कैवारी आणि भगवा झेंडा हे वर्तमानपत्र स्टार्ट केले? मित्रांनो मी मगाशी म्हटलं बघा की बाबा हे जे दोन्ही वर्तमानपत्र आहेत मित्रांनो, गरिबांचे कैवारी आणि भगवा झेंडा, हे ब्राह्मणेतर चळवळीतील आहेत मित्रांनो. हे ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्र आहेत. साधारण 12 वर्तमानपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. आता हे जे सगळी मंडळी आहेत मित्रांनो, अण्णासाहेब लठ्ठे असतील, कृष्णराव भालेकर असतील, दिनकरराव जवळकर असतील, बळवंतराव पिसाळ असतील मित्रांनो, हे ब्राह्मणेतर चळवळीतले पुढारीच आहेत मित्रांनो. अण्णासाहेब लठ्ठे हे लक्षात घ्या जैन हॉस्टेलचे रेक्टर होते, ह्यांच्यामुळेच आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील भेटलेले आहेत. कृष्णराव भालेकर महात्मा फुलेंचे सहकारी मित्रांनो, दिनकरराव जवळकर ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी, बळवंत कृष्णाजी पिसाळ मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे लक्षात घ्या, बळवंत कृष्णाजी पिसाळ हे उत्तर आहे. आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना वर्तमानपत्राला मदत केलेली होती. फक्त एक काम करायचं मित्रांनो, थोडंसं ठिकाण बघून घ्या, ठिकाण बघून घ्या, एखादा प्रश्न त्यावर सुद्धा येऊ शकतं मित्रांनो. आता थोडंसं शिक्षणाविषयी घेऊयात, वर्तमानपत्र शिक्षण थोडं बघूयात मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या संस्थेला हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले? मित्रांनो महर्षी कर्व्यांच्या स्त्री शिक्षण संस्थेबद्दल जर बघायचं झालं, महर्षी कर्वेंच्या, आता महर्षी कर्वे म्हटलं की आपण बघा लगेचच्या लगेच एकच गोष्ट डोक्यात येते, ती म्हणजे काय, म्हणजे बऱ्याचशा मुलांच्या SNDT मित्रांनो. SNDT म्हणजे भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ, 1916 मित्रांनो, 1916 मित्रांनो. आज त्याला बऱ्याचशा ठिकाणी MKSSS सुद्धा म्हटलं जातं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था मित्रांनो. त्यांनी बऱ्याचशा संस्था काढल्या आणि पुढे त्या विलीन सुद्धा झालेल्या आहेत. आता तसं जर बघायला गेलं तर या सगळ्या त्यांच्या संस्थाच आहेत मित्रांनो. अनाथ बालिका आश्रम मंडळ असेल, महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ असेल, विधवाश्रम असेल, महिला शिक्षण प्रसारक मंडळ, याचं लक्षात घ्या, पुढे नाव बदललं ते हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून. महर्षी कर्व्यांविषयी जे प्रश्न येत आहेत ते थोडेसे गुगली फॉर्मॅटमध्ये येतात बघा, गुगली. तुम्हाला आठवत असेल तर बघा, एक प्रश्न होता केंद्र सरकारकडनं त्यांना कुठला पुरस्कार मिळाला म्हणून होता बघा. आणि आपण काय करतो ना, सर्वोच्च पुरस्कार डोक्यात ठेवतो, भारतरत्न.
पद्मश्रीवरचा तो पुरस्कार होता बघा, पद्मश्री. तसं हा एक प्रयत्न आहे मित्रांनो. शैक्षणिक संस्थांचे बदललेली नावं किंवा समजा एखाद्यात विलीन जर झालं असेल तर ते, म्हणजे एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. पंडिता रमाबाईंनी ज्या संस्था काढलेली होती, आठवत आहे का बघा मित्रांनो. पंडिता रमाबाईंचं आपण नाव घेतलं की एक नाव घेतो, ते म्हणजे शारदा सदन. पण शारदा सदनला लागून बघा बार्थमी सदन वगैरे वगैरे सदन आहेत, त्याबद्दल सुद्धा विचारण्यात आलेला होता बघा प्रश्न. तसा हा प्रश्न करायचा प्रयत्न आहे. त्यांच्या संस्था व्यवस्थित बघून घ्या आणि संस्थेबरोबर त्यांच्या संस्था व्यवस्थित बघून घ्या आणि त्यांच्या संस्थेबरोबर लक्ष घ्या. एखादं नाव जर बदललं असेल तर ते चेक करून घ्या मित्रांनो. ओके. अनाथ बालिका आश्रम, सॉरी हे पहिलं उत्तर ते अनाथ बालिका आश्रम होतं. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या, त्या संस्थांना काय म्हटलं जाईल? आता हे खूप जुना प्रश्न आहे मित्रांनो, खूप जुना प्रश्न आहे. स्पेसिफिकली लक्षात घ्या, शिक्षणामध्ये सुरुवात कोणी केली? तर बरेचसे ख्रिश्चन मिशनरी आलेले होते लक्षात घ्या भारतामध्ये, आणि ते 1813च्या चार्टर ॲक्टनुसार भारतामध्ये खूप आलेले होते आणि मग त्यांनी त्या शाळा काढलेल्या होत्या बघा. मिशनरी स्कूल म्हटलं जातं. पण ह्यांनी जी शाळा काढलेली आहे मित्रांनो, जे मोफत शिक्षण दिलं जात होतं त्याला चॅरिटी स्कूल म्हटलं जातं मित्रांनो. त्याला चॅरिटी स्कूल म्हटलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. चॅरिटी स्कूल म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील शिक्षण आयोगाचे कालानुक्रमानुसार मांडणी करा. मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला अशी असेल, लक्षात घ्या की बाबा एक टेबलच करून ठेवा मित्रांनो, एक टेबलच करून ठेवा शैक्षणिक आयोगाचा मित्रांनो. शैक्षणिक आयोगाचा साधारण शिक्षण आयोगाचा एक करा, दुष्काळी आयोगाचा एक करा, दुष्काळी आयोगाचा, आणि वर्तमानपत्रांच्या आयोगाचा एक करा मित्रांनो. वर्तमानपत्राच्या आयोगाचा एक करा मित्रांनो. आणि तो डीपीला ठेवला तरी काय हरकत नाही, स्टेटस ठेवला तरी काय हरकत नाही. जाता येता बघणं होईल, लक्षात घ्या. जाता येता बघणं होईल मित्रांनो. आता या प्रश्नाला अनुसरून काही प्रश्न काढतोय ते सुद्धा बघून घ्या. आता आपण इथे लावलाय तो कालानुक्रम. तुम्हाला जर आठवत असेल तर चेक करा. तुम्ही पहिले जर व्हिडिओ जर बघितला असाल, पहिले फ्रॉम द फर्स्ट, लक्षात घ्या. आय थिंक हा 7वा आहे मित्रांनो, 8वा आहे. कन्सेप्ट अशी आहे, लक्षात घ्या. आपल्याला थोडीशी अडचण कुठे येणार आहे माहिती आहे का मित्रांनो? कालानुक्रमाला येणार आहे, लक्षात घ्या. कालानुक्रमाला येणार आहे, कालानुक्रमाला. कारण साल बघायला लागतात आणि कधी कधी लक्षात घ्या एकाच सालातले 2 सुद्धा देतात. मग एखादी जानेवारीतली घटना असते, एखादी मार्च एप्रिल मधली असते मित्रांनो. आता रॅली, आता मी मगाशी म्हटल्यासारखं अजून एक प्रश्न याच्यात तयार करू शकतो की बाबा हे आयोग कुठल्या कुठल्या व्हाईसरॉयने नेमलंय ते सुद्धा लिहून काढा मित्रांनो, ते सुद्धा लिहून काढा, तो सुद्धा होऊन जाईल. आता हंटर कमिशन म्हटलं की खूप जणांना माहित असेल, हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांडावर सुद्धा आहे. हे आधीच्या एका लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे. 1919 मधलं एक आहे आणि हा लक्षात घ्या 1882 मधला एक आहे, लक्षात घ्या. ह्याच्यावर आपण ऑलरेडी एकदा चर्चा केलेली आहे मित्रांनो. उडचा खलिता सगळ्यात जुना आहे, माहित असेल. ज्याच्या बेसवर भारतामध्ये विद्यापीठांची स्थापना झालेली आहे बघा मित्रांनो. तर पहिलं साहजिक आहे ते येतं मित्रांनो ड येतं आणि हे उत्तर 1 येतं मित्रांनो. रॅलीची जर कोणी स्थापना केली असेल तर ती कर्जनने केली होती मित्रांनो. सॅडलर आयोगाची स्थापना लक्षात घ्या, व्हाईसरॉय बघून घ्या. हंटर आयोगाची स्थापना व्हाईसरॉय बघून घ्या, रिप्पन होता का, त्यानंतर लक्षात घ्या लिट्टन होता का, हे बघून घ्या मित्रांनो. हा, ह्याचं उत्तर जे असेल ते पहिलं आहे मित्रांनो. इथं साल दिलेलं आहे बघा. इथं 1848 पाहिजे मित्रांनो, इथं 1848 पाहिजे. बाकी सगळं बरोबर आहे मित्रांनो, जमतंय. सॅडलर आयोग असेल, हंटर आयोग असेल, रॅली असेल, मग हंटर आयोगासमोर साक्ष कोणी दिली त्याच्याबद्दल आपण मागच्या एका लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे मित्रांनो, आता थोडंसं वेगळं येतोय, परत महाराष्ट्रात मित्रांनो. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचा करणारा एक कायदा संमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचं करणार व सक्ती करण्याची जबाबदारी कुणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर डॅश यांनी कडक टीका केली. मित्रांनो, एक प्राथमिक शिक्षण सक्तीचं करायचं केंद्र सरकार आणि मुंबई सरकारने एक शब्द दिला होता की बा आम्ही करणार म्हणून, पण ते इम्प्लिमेंट करत नव्हते. आणि मग ते कसं करणार, म्हणजे प्राथमिक शिक्षण जर सक्तीचं करायचं तर प्लॅन काय असणार आहे, ते जबाबदारी कुणाची, मग केंद्राची, प्रांताची का तिथल्या जिल्ह्याची, ह्याच्याबद्दल इन डिटेल जर कोणी भाषण केलेलं असेल तर ते होते, आणि टीका जर कोणी केली असेल तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाविषयी विचारांवर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. आता ह्याच्याबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड जर बोलायचं झालं ह्याच्याबद्दल तर लक्षात घ्या, गोपाळकृष्ण गोखले यांनी बडोदा संस्थानामधल्या प्राथमिक शिक्षण सक्तीचा प्रयोग बघितला होता, जो यशस्वी झाला होता. मग तसा तो त्यांनी करार तसा बिल आणलं होतं
प्रांतिक कायदे मंडळात. तसं एक बिल आणलं होतं प्रांतिक कायदे मंडळात की बाबा मुंबई प्रांतात सुद्धा सक्ती शिक्षण व्हावं. पण त्यावेळेस लक्षात घ्या, मॉर्लेने त्यांना शब्द दिला किंवा थोडंसं हे करा, मागं हे घ्या, आम्ही त्याच्यावर प्रयत्न करू. आता त्यांनी तो दिलेला शब्द होता किंवा आम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करू, पण त्याची इम्प्लिमेंटेशन झालं नव्हतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर टीका केलेली आहे. वामन शिवराम आपटे हे लोकमान्य टिळकांबरोबर होते, लक्षात घ्या, न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्थापक. आणि रँगलर परांजपे हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. मित्रांनो, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. हेच ते प्राचार्य आहेत ज्यांनी 1905 साली स्वतंत्रवीर सावरकरांना फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमधनं काढलं होतं. कारण स्वतंत्रवीर सावरकरांनी भारतातली पहिली परदेशी वस्तूंची होळी पुण्यामध्ये केलेली होती. मित्रांनो, हे सगळे शिक्षणाविषयी तज्ज्ञ आहेत का? तर त्याचं उत्तर आहे यस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी शिक्षणाविषयी विचार एकदा वाचून घ्या मित्रांनो, शिक्षणाविषयी विचार, कारण त्याच्यावर एखादा प्रश्न अपेक्षित आहे. आणि अजून एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारावर सुद्धा, म्हणजे एखादी टीका टिप्पणी जर सरकारच्या धोरणावर केली असेल किंवा एखादं सजेशन जर केलं असेल तर तो सुद्धा प्रश्न या लागलेला आहे मित्रांनो. त्यानंतर व्हाईसरॉय कर्जनच्या काळातील रायले आयोगाचा संबंध कशाशी होता? लक्षात घ्या, रायले आयोगाचा संबंध कशाशी होता मित्रांनो. आता रायले आयोग जर कोणी स्थापन केलं होतं तर ते कर्जनने केलं होतं. मित्रांनो, कर्जनचा जर कार्यकाळ बघायला गेला तर तो 1899 ते 1905 होता. कर्जन हा भारतातील एकमेव व्हाईसरॉय होता ज्याचा दक्षिण एशियाविषयी सगळ्यात जास्त अभ्यास होता. आणि त्यांनी एक बघितलेलं होतं की भारतातली जी स्वतंत्र चळवळ आहे त्या चळवळीला एक पाठिंबा कुठं जर मिळत असेल तर तो विद्यापीठातनं मिळतोय, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकडनं मिळतोय. मग समवेर विद्यापीठे सरकारच्या ताब्यात यावी म्हणून ती रायले आयोगाची स्थापना केलेली होती. ती उच्च शिक्षणाविषयी आयोगाच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा अंतर्भाव होता. लक्षात घ्या, उच्च शिक्षणाविषयीचा तो होता. आणि त्यांनी बऱ्यापैकी भारतातली विद्यापीठ रायले आयोगाच्या मार्फत भारतातली बरीचशी विद्यापीठं, म्हणजे सगळीच विद्यापीठं भारतातील रायले आयोगाच्या नुसार सरकारीकरण केलेलं आहे मित्रांनो. आता इथं मित्रांनो शिक्षण आहे, शिक्षणाबरोबर लक्षात घ्या काँग्रेस आहे आणि मुद्दे हे थोडंसं काय म्हणतो आपण व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. प्रश्न वाचायला वेळ लागतो, लक्षात घ्या. आणि माझी आता तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्टच आहे, आलो आपण आता जवळजवळ 5 जानेवारीपर्यंत आलोच, लक्षात घ्या. तर त्यामुळं टाईम मॅनेजमेंट बघणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. 1906च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने स्वीकारलेले चतुर्सूत्री राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या खालीलपैकी कशात केली? नंबर 1 राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे, नंबर 2 राष्ट्रीय पद्धतीने दिले जाणारे, नंबर 3 राष्ट्रीय गरजा भागवणारे, नंबर 4 राष्ट्रीय अधिकाराखाली असणारे. मित्रांनो, सगळ्यांना बॅकग्राऊंड माहीत असेल, 1905ला बंगालची फाळणी झालेली होती. 1906चं कलकत्ता अधिवेशन खूप गाजलं. त्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले मित्रांनो. कलकत्ता अधिवेशनाच्या आधी लक्षात घ्या गोपाळकृष्ण गोखले बनारसमध्ये होते, माफ करा, बनारसमध्ये होते. मग त्या अधिवेशनामध्ये टिळकांनी चतुर्सूत्री आणलेली होती. चतुर्सूत्री स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार लक्षात घ्या. मग त्याचं डेफिनेशन करत असताना राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय, त्यामध्ये लक्षात घ्या राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे, हे बरोबर आहे. राष्ट्रीय गरजा भागवणारे, बरोबर होतं. राष्ट्रीय अधिकाराखाली असणारे आणि राष्ट्रीय पद्धतीने दिले जाणारे. मित्रांनो, याचं उत्तर अ ब कड आहे, लक्षात घ्या. अ ब कड आहे. थोडंसं लक्षात घ्या, राष्ट्रीय शिक्षणाची डेफिनेशन हे केलेली आहे मित्रांनो. टिळकांचं आणि स्पेसिफिकली जहालांचं स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे चतुर्सूत्री होती. तर मवाळांचं लक्षात घ्या बहिष्कार आणि लक्षात घ्या राष्ट्रीय शिक्षणाला विरोध होता मित्रांनो. मग हे लक्षात घ्या, थोडंसं इन डिटेल शिक्षणाविषयी देण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. मी मगाशी म्हटल्यासारखं लक्षात घ्या वर्तमानपत्र. आपल्याकडे मित्रांनो बरेचशी प्रकरणं गाजलेली आहेत, लक्षात घ्या. मग एखादं वर्तमानपत्र ते लावून धरतं वगैरे मित्रांनो, बरोबर आहे. आता तसंच एक प्रकरण आपल्याकडे होतं रखमाबाई दादोजी खटला. मित्रांनो, रखमाबाई या लहान होत्या, लक्षात घ्या. त्यांचं एका मोठ्या व्यक्तीशी लग्न झालं तर दादोजीशी, आणि त्यांनी सरळ लक्षात घ्या त्यांच्याबरोबर संसार करायला नकार दिलेला होता. मग ते प्रकरण कोर्टात गेलं. मग यामध्ये मावाळ आणि जहालांचे 2 गट पडले. दादोजींकडनं लक्षात घ्या टिळक होते, तर रखमाबाईंकडनं लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडे होते, गोपाळकृष्ण गोखले होते, इत्यादी मंडळी होती, लक्षात घ्या.
मग हे दोघंही आगरकर सुद्धा होते मित्रांनो, आगरकर सुद्धा होते मित्रांनो. हे दोघंही लक्षात घ्या एकमेकांवर टीका करायचे, दोघंही एकमेकांवर टीका करायचे. आणि त्याच दरम्यान लक्षात घ्या रखमाबाईंनी सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे अ हिंदू लेडी नावाने, आणि त्यांनी द टाइम्स ऑफ इंडियामध्ये केलेलं मित्रांनो, द टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखन केलेलं आहे मित्रांनो. असा सुद्धा एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालूयात मित्रांनो, असा एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालूयात मित्रांनो. आता थोडंसं वेगळं मित्रांनो शिक्षणाविषयी, थोडंसं वेगळं शिक्षणाविषयी मित्रांनो. भारतातील औद्योगिक शिक्षणाच्या प्रगतीसाठी यांनी इंडस्ट्रियल रिव्ह्यू आणि शिल्पकला विज्ञान ही पत्रे सुरू केली. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या हे शिक्षणाविषयी सुद्धा येतं आणि वर्तमानपत्रांविषयी सुद्धा येतं. आता तुम्हाला माहित असेल बघा काही क्षेत्रात, आता मेडिकल फील्डमध्ये असेल तर मेडिकल बुलेटिन निघतात बघा. तुम्ही वकिलांच्या फील्डमध्ये जर गेलात तर दर महिन्याला डिटेल निघतं बघा. आता महाराष्ट्र शासनाचं जे असतं ते आपण सगळेजण वाचतो बघा, ते म्हणजे लोकराज्य मित्रांनो. मग तसं लक्षात घ्या औद्योगिक शिक्षण भारतीय मुलांना मिळालं पाहिजे, औद्योगिक शिक्षण जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी इंडस्ट्रियल रिव्ह्यू आणि शिल्पकला विज्ञानी पत्र जर कोणी स्टार्ट केले असतील तर ते होते मित्रांनो महादेव बल्लाळ नाम जोशी मित्रांनो, महादेव बल्लाळ नाम जोशी. हे टिळकांचे सहकारी आहेत लक्षात घ्या. सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर ती पहिली शिक्षण संस्था स्टार्ट झाली न्यू इंग्लिश स्कूल, तर त्यातले ते सदस्य होते. नारायण मल्हार जोशी हे कामगार नेते, न्यायमूर्ती रानडे शिक्षणासंदर्भात होते, विष्णूशास्त्री चिपळूणकर संस्थापक सदस्य होते, मित्रांनो. आता इथं त्यांच्याबद्दल थोडंसं डिटेल दिलेलं आहे बघा मित्रांनो. महादेव बल्लाळ नाम जोशींना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परराष्ट्र मंत्री म्हणत मित्रांनो. हा एक प्रश्न तयार झाला बघा, हा एक प्रश्न तयार झाला. ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इतिहास व भूगोल शिकवत मित्रांनो. जोड्या लावा येऊ शकतं. न्यू इंग्लिश स्कूल ही भारतातली पहिली स्वदेशी शाळा आहे. मग टिळक कुठला विषय शिकवायचे, विष्णूशास्त्री चिपळूणकर कुठला विषय शिकवायचे, गोपाळ गणेश आगरकर कुठला विषय शिकवायचे, हे सुद्धा एकदा बघून घ्या मित्रांनो, हे सुद्धा एकदा बघून घ्या. आणि मित्रांनो ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन संस्थापक सदस्य होते मित्रांनो. ही सगळी मंडळी लक्षात घ्या विदाऊट पगार, विदाऊट लक्षात घ्या आर्थिक अपेक्षा शाळेत शिकवत होते मित्रांनो. जोड्या लावा मित्रांनो, जोड्या लावा. इथं थोडंसं वेगळं केलेलं आहे लक्षात घ्या, थोडंसं वेगळं केलेलं आहे. व्हॉइसरॉयनं पकडून आणलेलं आहे मित्रांनो, व्हॉइसरॉयला पकडून आणलेलं आहे. 1857चा परवाना कायदा, 1867चा पंजीकरण कायदा, कलम 124 आहे मित्रांनो. मला कलम 124A बद्दल लक्षात घ्या थोडंसं काय म्हणतो आपण जास्त अपेक्षा आहे, कारण कलम 124 हे परवा बघा 1 जुलैला बदलण्यात आलेलं आहे बघा. 2024ला 3 कायदे जे बदलण्यात आले त्यात ते बदलण्यात आलं आहे बघा. त्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला. आणि 1908चा वृत्तपत्र कायदा मित्रांनो. सिंपल गोष्ट आहे लक्षात घ्या, तुम्हाला महत्वाच्या घटनेसंदर्भातले जर व्हॉइसरॉय माहीत असतील तर त्याचं उत्तर लगेच मिळतं. आता 1857चं साल आहे मित्रांनो. 1857 आपल्याकडे फेमस आहे तो उठावासाठी, आणि त्यावेळेस व्हॉइसरॉय कोण होता, कॅनिंग होता. कॅनिंग होता. संपलं काम, जास्त डोकं लावायची गरज नाही. 1857 लॉर्ड कॅनिंग. A1 कुठे आहे बघा मित्रांनो, A11 इथं एक आहे बस. एका बेसवर सुद्धा भेटू शकतो का, यस. दुसरी गोष्ट आहे 1867 पंजीकृत कायदा सर जॉन लॉरेन्स होते लक्षात घ्या. आणि कलम 124A जर माहिती असेल, कलम 124A जर कोणी आणला असेल तर तो मेओ होता, लॉर्ड मेओ मित्रांनो. मेओ बद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यांना माहित असेल लक्षात घ्या, जनगणना भारतामध्ये जर कोणी स्टार्ट केली असेल, जनगणना जर कोणी भारतात स्टार्ट केली असेल तर तो मेओ होता मित्रांनो. राष्ट्रवादी गतिविधींवर लक्षात घ्या नियंत्रण आणण्यासाठी कलम 124A लावलं, ज्याला राजद्रोहाचा आरोप मानला जातो. आणि सगळ्यांनाच माहित असेल मित्रांनो, मेओ खून झालेला हा एकमेव व्हॉइसरॉय मित्रांनो, खून झालेला एकमेव व्हॉइसरॉय. आणि याच्या खुनामुळंच आपल्याला अंदमानमध्ये मित्रांनो सेल्युलर जेल बघायला मिळतो. त्याच्या खुनानंतरच लक्षात घ्या सेल्युलर जेलची स्थापना झालेली आहे मित्रांनो. आणि 1908चं जर बघायला गेलं तर मिंटो मित्रांनो, मिंटो लक्षात येतो बघा. 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा मित्रांनो. मिंटोला आपण जातीय निवडणुकीचा जनकही म्हणतो मित्रांनो, जातीय निवडणुकीचा जनकही म्हणतो मित्रांनो. आता थोडंसं वेगळं आहे मित्रांनो. पहिली गोष्ट आहे वर्तमानपत्र तर आहेच मित्रांनो, पण इथं ठिकाण बघा कुठलं आहे मित्रांनो, ठिकाण मित्रांनो. बरोबर आहे. आपल्याला बऱ्याचशा जणांना वाटतं पुणे, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर वगैरे. आपण डायरेक्टली पाकिस्तानात गेलोय मित्रांनो, पाकिस्तानात कराचीमध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, साल चेक करा प्लीज, साल 1924,
24 लक्षात घ्या. या वर्तमानपत्राचं नाव आहे सिंध मराठा मित्रांनो. या वर्तमानपत्राचं नाव आहे सिंध मराठा मित्रांनो. कराची आणि लाहोरमध्ये लक्षात घ्या बऱ्याचशा मराठी फॅमिली राहत होत्या. बऱ्याचशा अगदी एक 10 वर्षापूर्वीपर्यंत लाहोरमध्ये लक्षात घ्या त्या मराठी शाळेचा बोर्ड सुद्धा होता. मराठी शाळेचा बोर्ड म्हणजे शाळा सुद्धा होती का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. तर सिंध मराठा हे साप्ताहिक रामचंद्र सावंतांनी सुरू केले होते. रामचंद्र सावंत. पहिला नवीन प्रश्न भेटला बघा. सिंध मराठा हे वर्तमानपत्र कोणी स्टार्ट केलं? सिंध मराठा हे वर्तमानपत्र कोणी स्टार्ट केलं? वर्गणी गोळा करण्यासाठी वर्तमानपत्र चालवायचं लक्षात घ्या. मग वर्गणी गोळा करण्यासाठी स्वयंसेवक नेमले होते. म्हणजे ते स्वयंसेवक घरोघरी जाऊन लोकांकडनं जाऊन वर्गणी गोळा करायचे. मराठा एज्युकेशन सोसायटीची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली होती. मराठा एज्युकेशन सोसायटी कराचीमध्ये. आणि वचन काय होतं? जनसेवा ही जी सेवा यावीन दुसरा धर्म न ठावा. वचन. आता सिंध मराठाचं वचन काय होतं असं म्हटलं तरी चालतं. मराठा एज्युकेशन सोसायटीचं वचन काय होतं हे सुद्धा स्टार्ट होतं. मराठा एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली ही ते प्रश्न येऊ शकतो. आणि मराठा एज्युकेशन सोसायटी आणि सिंध मराठाची स्थापना कुठल्या गावी झाली हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जमतंय? म्हणजे एकाच प्रश्नात बघा 3-4 प्रश्न तयार झालेले आहेत. ह्याच्यावर थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. कर्मवीर या पाक्षिकाचे संपादक कोण होते मित्रांनो? कर्मवीर देण्याचं एक कारण सांगतोय. बहुतेक मी मागच्या लेक्चरसह बघितलंय बघा मित्रांनो. कर्मवीर भाऊराव पाटलांवर कर्मवीरायण नावाचा एक चित्रपट आलेला होता बघा. आलेला होता कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावर मित्रांनो. मग ते कर्मवीर असं नाव म्हणलं की साहजिक आहे लक्षात घ्या बऱ्याचशा जणांचं लक्ष कुठं जाऊ शकतं? कर्मवीर भाऊराव पाटलांकडे जाऊ शकतं. नाहीये मित्रांनो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कर्मवीर नावाने स्टार्ट केलेलं नव्हतं. अण्णासाहेब लट्टे त्यांचे जैन सहकारी होते. ह्यांच्यामुळेच कर्मवीर भाऊराव पाटील झाले असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही. लक्षात घ्या मित्रांनो. याचं उत्तर आहे ते शि.आ. भोसले आहे मित्रांनो. शि.आ. भोसले आहेत मित्रांनो. कर्मवीर हे पाक्षिक आहे मित्रांनो. पाक्षिक 15 दिवसांनी निघणार मित्रांनो. जमतंय? तर ते मित्रांनो शि.आ. भोसले यांनी स्टार्ट केलेलं होतं मित्रांनो. 1 ऑक्टोबर जमतं का बघा मित्रांनो. 1 ऑक्टोबर 1925. पुढच्या वर्षी 100 वर्ष. तुमचा पेपरचा पुढच्या वर्षीच आहे. आणि एक कोल्हापुरात नाही मित्रांनो. कोल्हापुरात नाही. पहिल्या पानावरच लक्षात घ्या शाहू महाराजांचा फोटो होता. शाहू महाराजांचा. आणि ब्राह्मणेतर चळवळीतलं हे वर्तमानपत्र आहे. आता साहजिक आहे कोल्हापूर म्हटलं की 90% वर्तमानपत्र हे ब्राह्मणेतर चळवळीतलेच असणार मित्रांनो. ब्राह्मणेतर चळवळीतलीच असणार मित्रांनो. आता थोडंसं वेगळं. भारतातील पहिली संपादकांची परिषद घेण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? मित्रांनो लिट्टन नावाचा एक व्हाईसरॉय होता. सगळ्यांना माहित असेल लिट्टन व्हाईसरॉय लिट्टन. त्याने एक कायदा केला होता. तो म्हणजे स्थानिक भाषेतील वृत्तपत्र कायदा. ज्याला बरेचसे जण वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतात बघा मित्रांनो. तर त्याच्यानुसार झालं काय होतं तर तुम्ही जर तुमच्या लोकल भाषेतनं जर टीका टिप्पण्या वगैरे जर केलात तर वर्तमानपत्र जप्त व्हायचं, डिपॉझिट जप्त व्हायचं, प्रिंटिंग प्रेस जप्त व्हायचं, संपादकाला शिक्षा व्हायची. अशी शिक्षा होणारा पहिला वर्तमानपत्र वंगभाषी होतं. लक्षात घ्या. इव्हन टिळकांना त्याच्या संदर्भात अटक झालेली होती पुढे मित्रांनो. मग याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे म्हणून मित्रांनो त्या काळात सार्वजनिक काका म्हणजेच जोशी म्हणजेच मित्रांनो गणेश वासुदेव जोशी व न्यायमूर्ती रानडे यांनी मित्रांनो संपादकांची एक परिषद भरवली कलकत्त्यात. आणि मित्रांनो तिथंच असं आपण म्हणू शकतो की बाबा भारतातली पहिली प्रेस मित्रांनो. प्रेस म्हणजे माहित असेल तुम्हाला लक्षात घ्या पत्रकार परिषदही भरलेली होती मित्रांनो. या कायद्याला विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केलेला आहे. कालीनाथ रॉय हे लक्षात घ्या त्या काळात सहसंपादक म्हणून होते. टिळकांची जस्ट सुरुवात होती. तर भारतातली पहिली संपादकांची परिषद आणि पहिली प्रेस मीट मित्रांनो म्हणजे पत्रकार परिषद जर कोणी भरवली असेल तर ती सार्वजनिक काकांची होती. आणि त्यांच्या मागे लक्षात घ्या कल्पना कोणाची होती? न्यायमूर्ती रानडे यांची मित्रांनो. आता साल दिलेलं आहे बघा मित्रांनो 14 जानेवारी 1878. लिट्टनचा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा होता आणि पाठिंबा मी मगाशी म्हटल्यासारखं न्यायमूर्ती रानडेंचा मित्रांनो. जमताय? अयोग्य नाही मित्रांनो. अयोग्य नाही थोडंसं इथं बघून घ्या मित्रांनो. अयोग्य नाही म्हणजे सोप्या भाषेत काय हो? योग्य आहे. लक्षात घ्या. कलकत्ता मदरसा वॉरेन हेझेटिंग 1781. बंगाल एशियाटिक सोसायटी सर विलियम जोन्स 1784.
संस्कृत कॉलेज बनारस, जोनाथन डंकन 1798, आणि हिंदू बालिका विद्यालय बेथून आणि ईश्वरचंद्र विद्यासागर 1849. मित्रांनो सगळे याच्या सगळे बरोबर आहेत. मित्रांनो हे सुरुवातीच्या शाळा आहेत, लक्षात घ्या, हे सुरुवातीच्या शाळा आहेत, लक्षात घ्या. हेजिटिंग्सने 1781 साली कलकत्ता मदरसाला मदत सुद्धा केलेली होती. बंगाल एशियाटिक सोसायटीतनं भारताच्या इतिहासाचा अभ्यास स्टार्ट झाला मित्रांनो 1784 साली सर विलियम जोन्समुळं. जोनाथन डंकनने संस्कृत कॉलेज स्टार्ट केलं होतं बनारसला, याला राजाराम मोहन रायने विरोध केलेला होता मित्रांनो. आणि हिंदू बालिका विद्यालय कलकत्त्यामध्ये बेथून, मित्रांनो पुढे याचं नाव बेथून कॉलेजने सुद्धा झालेलं आहे बघा. आणि बेथून कॉलेजने आपल्याला भारतातल्या पहिल्या 2 महिला ग्रॅज्युएट दिलेल्या आहेत मित्रांनो. परत एकदा कालानुक्रम आलेला आहे मित्रांनो, परत एकदा कालानुक्रम आलेलं आहे. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या. कालानुक्रमवर प्रश्न थोडासा टफ जातो. राधाकृष्णन आयोग जर बघायचं गेलं तर मित्रांनो हे स्वतंत्र भारतातलं आहे, लक्षात घ्या. हंटर आयोगाबद्दल आपण मगाशीच हे केलं, सॅडलर आयोगाबद्दल मगाशीच केलं, सार्जंट आयोगाचं नाव मी बघितलं. वर्धा शिक्षण आयोग योजना जी होती ती महात्मा गांधींची होती मित्रांनो. वर्धा शिक्षणची योजना होती ती महात्मा गांधींची होती, लक्षात घ्या, महात्मा गांधींची. राधाकृष्णन आयोगावरनंच आज UGC मित्रांनो, आणि आय थिंक परवा MPSCला सुद्धा नाही, कोठारी आयोगावर होतं, माफ करा, राधाकृष्णन आयोगाचं. ह्याचं उत्तर जे आहे ते इथं दिलेलं आहे बघा मित्रांनो. वर्धा शिक्षण योजना महात्मा गांधींची आहे, महात्मा गांधींची आहे, आणि त्याला मदत झाली होती राष्ट्रपती जाकीर हुसेन मित्रांनो, जाकीर हुसेन. आता राष्ट्रपती जाकीर हुसेन मुद्दा म्हणून म्हणतो ना, तर जाकीर हुसेन म्हटलं की बऱ्याच जणांना तबलावाले वगैरे वाचतील मित्रांनो. सार्जंट योजना 1944 इंग्रजांनी जाता जाता आणलेली, वेवलच्या दरम्यानची. सॅडलर आयोगाची योजना लक्षात घ्या चेम्सफोर्डच्या दरम्यानची, 1917 to 1919. राधाकृष्णन आयोग स्वतंत्र भारत झाल्या मित्रांनो, ज्याला यावर्षी 75 वर्ष होत आहेत बघा मित्रांनो, 75 वर्ष होत आहेत. UGC हा शब्द ऐकला असाल बघा, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हा शब्द ऐकला असाल बघा, तर त्याचं मित्रांनो. आणि हंटर आयोगाबद्दल आपण ऑलरेडी आय थिंक 2-3 वेळा काय केलेलं आहे, चिंता केली, म्हणजे अभ्यास केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण वाचलेलं सुद्धा आहे मित्रांनो. आता डायरेक्टली मुंबई विद्यापीठाकडे येऊयात मित्रांनो. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857, लक्षात घ्या, 1857. आणि जेव्हा आपण साहजिक आहे विद्यापीठ म्हणतो तर कुलगुरू आणि कुलपती येतात मित्रांनो, कुलगुरू आणि कुलपती. तर मित्रांनो मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एल्फिन्स्टन आणि विलियम यार्डले होते. एल्फिन्स्टन आणि विलियम यार्डले होते, लक्षात घ्या मित्रांनो. कलकत्त्याचं मुंबईचं जसं सांगितलंय मित्रांनो, तसं कलकत्ता आणि मद्रासचा सुद्धा एकदा बघून घ्या मित्रांनो, कलकत्ता आणि मद्रास बघून घ्या मित्रांनो. आता त्या काळात तुम्ही मुंबई विद्यापीठात कुठले कुठले स्टुडंट होते, महाराष्ट्रातले स्टुडंट होते मित्रांनो. त्या काळात मराठवाडा महाराष्ट्रात नव्हता, लक्षात घ्या. तुम्ही जर त्या काळात मराठवाड्यातले असाल तर तुमची विद्यापीठ उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद असायचं, लक्षात घ्या, मराठवाडा. गुजरातमधली मुलं आपल्याकडे शिकायला यायची, कर्नाटकातली सुद्धा मुलं होती, सिंधचा समावेश होता गाव, यस. त्यावेळेस मुंबईचा जे गव्हर्नर होते माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, खूप चांगला माणूस आहे, भला माणूस होता, लक्षात घ्या. आणि विलियम यार्डले कोण होते, तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते, लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश. हे पहिले कुलगुरू आणि कुलपती मित्रांनो, कुलगुरू आणि कुलपती मित्रांनो. आता शेवटचा प्रश्न बघूयात मित्रांनो, शिक्षणाविषयी शेवटचा प्रश्न. 1920 मुंबई प्रांतातील प्रौढ शिक्षण समिती बाबतीत अयोग्य विधानं ओळखा, लक्षात घ्या. प्रौढ शिक्षण समिती, मी रिपीट करतोय, लक्षात घ्या, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न बघून घ्या मित्रांनो. प्रौढ रात्रशाळा यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, मुलींची रात्रशाळा यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ही समिती 1937 साली मुंबई प्रांताचे तत्कालीन प्रमुख बाळासाहेब खेर यांनी नेमली होती. बरोबर आहे मित्रांनो, बरोबर आहे. बाळासाहेब खेर हे, लक्षात घ्या, मुंबई प्रांताचे प्रीमियर होते. 1935च्या कायद्याप्रमाणे ते प्रीमियर झालेले होते मित्रांनो, गांधीवादी होते. डॉक्टर क्लिफर्ड मॅनशॉर्ड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती, त्याचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. आणि याच्या शिफारसीवर आधारित प्रादेशिक प्रौढ शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली मित्रांनो. म्हणजे जे प्रौढ पोर आहेत, आता प्रौढ माहीत असेल, लक्षात घ्या, त्यांना शिक्षण देण्यासाठी मित्रांनो. या समितीचे पहिले अध्यक्ष रा भागवत होते. हे सगळंच सगळं मित्रांनो काय योग्य आहे मित्रांनो. हे झाले 20 प्रश्न शिक्षण आणि वर्तमानपत्राविषयी. आता थोडंसं जाताना अजून एक गोष्ट सांगतोय, ती म्हणजे साधारण वर्तमानपत्रांची यादी एकदा बघून घ्या. ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्र वेगळी बघा मित्रांनो, अस्पृश्योद्धार चळवळीतील वेगळी बघा, आंबेडकर चळवळीतील वेगळी बघा, सत्यशोधक चळवळीतील वेगळी बघा. त्याची एक यादी काढा मित्रांनो, जाता येता एकदा वाचून घेतलं तर होऊन जाईल मित्रांनो. जमतंय? धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट मित्रांनो.